सॉल्व्ह होत नाही याचा अर्थ, इज इट राईट? हा. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी शोन इन फिगर असं दिलंय. हा, मग हे सर्किट पहिल्यांदा सिम्प्लिफाईड करा. तर क्लिअरली हे दोन सिरीज मध्ये आहेत बघा. ओके, मग हे दोन सिरीज मध्ये आहेत, तर हिची व्हॅल्यू काय येणार? ए पॉइंट, मी सिम्प्लिफाय करतो. ए पॉइंट बसून इकडे एक बी पॉइंट आहे. आता ह्या ब्रँचला इक्विव्हॅलंट काय येणार? तर C/2. हे C/2 कसं आलं का आलं? कारण हे दोन काय आहेत? सिरीज मध्ये. त्यानंतर करंट त्याला ह्यामध्ये एकच करंट फ्लो होतोय, आहे तसं राहिला सी, राईट. आणि त्यानंतर पी पासून सेम करंट ह्या दोघांमध्ये फ्लो झाला, इज इट राईट? त्यामुळे हे दोन सिरीज मध्ये झाले ऑफ सेम व्हॅल्यू, म्हणजे C/2 झाले. आता हे तीन काय आहेत? व्हॉट दे आर, निकम? पॅरलल म्हणजे काय असणार? वी हॅव टू ऍड देम, इज इट राईट? म्हणजे इट इज C/2 प्लस C/2 म्हणजे किती आलं? C/2 म्हणजे C आलं प्लस C. हाऊ मच? 2C इज आन्सर. 2C इज आन्सर. ओके, 33 बघाय जन झाला असेल. हे काल सिम्प्लिफिकेशन बोर्डला सो न्यूमेरिकल आहे असं विचारतात. बोर्डला ह्या टाईपचे न्यूमेरिकल विचारतात, इक्विव्हॅलंट फाइंड करायचे. तुमचं इलेक्ट्रिसिटी झालं ना, विचारला नव्हता असला प्रॉब्लेम, इक्विव्हॅलंट फाइंड करायचा. आता टॉपिक कसा वाटतोय? अवघड वाटतोय? सेल्फ स्टडीच्या वेळी जरा टप वाटतोय ना. मोहीम ठेवला हा फार टप गेलाय.